श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण असा एक विषय जाणून घेणार आहोत जो प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या मनाला कधीतरी स्पर्श करून जातो. एक असा प्रश्न जो अनेकांच्या मनात असतो पण स्पष्ट उत्तर कुणालाच मिळत नाही, आणि तो प्रश्न म्हणजेच गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरही पती पत्नीचं नातं कायम राहतं का? तर मित्रांनो, जेव्हा दोन व्यक्ती विवाह बंधनात अडकतात तेव्हा ते फक्त दोन शरीराचं मिलन नसतं, तर ते दोन आत्म्यांचं मिलन असतं. हिंदू धर्मात लग्नाला सप्तजन्माचं बंधन म्हटलं जातं. 7 फेरे घेताना पती पत्नी एकमेकांना साथ देण्याची 7 वचनं देतात. पण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की हे नातं इथेच संपतं का, की आत्म्यांचे जगातही ते नातं कायम राहतं? गरुड पुराणात मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल अत्यंत गूढ माहिती दिली आहे. भगवान विष्णूंनी गरुडाला आत्म्याचा प्रवास, कर्म, पुनर्जन्म आणि नातेसंबंध याबद्दल सविस्तर सांगितलं आहे. गरुड पुराणानुसार माणूस मरतो तेव्हा फक्त त्याचं शरीर नष्ट होतं, पण आत्मा कधीच मरत नाही. आत्मा अमर असतो. तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. म्हणूनच मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो एका नव्या प्रवासाची सुरुवात असतो. आता प्रश्न येतो, पती पत्नीचं नातं आत्म्याशी जोडलेलं असतं का? गरुड पुराणात सांगतात की या पृथ्वीवरील प्रत्येक नात्यामागे कर्मबंधन असतं. कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात विनाकारण येत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक नातं हे मागच्या जन्मातील कर्मांचं फळ असतं. म्हणजे ज्या दोन आत्म्यांमध्ये गाठ संबंध असतो त्या आत्मा पुन्हा पुन्हा एकमेकांच्या जीवनात येतात. पती पत्नीचं नातं हे त्यातील सर्वात शक्तिशाली कर्मबंधन मानलं जातं. जर त्या नात्यात प्रेम, विश्वास, त्याग आणि निस्वार्थ भावना असेल तर ते बंधन मृत्यूनंतरसुद्धा पूर्णपणे संपत नाही. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर काही काळ आत्मा आपल्या घराभोवती आणि प्रिय व्यक्तींभोवती फिरत असतो. त्याला आपल्या कुटुंबाची, आपल्या जोडीदाराची ओढ वाटत असते. म्हणूनच अनेक लोक सांगतात की मृत्यूनंतर काही दिवस त्यांना त्या व्यक्तीची उपस्थिती जाणवते. कधी स्वप्नात दर्शन होतं, कधी अचानक त्यांची आठवण तीव्र होते, तर कधी घरात त्यांची चाहूल लागल्यासारखं वाटतं. गरुड पुराण या गोष्टींना पूर्णपणे नाकारत नाही, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो. आत्मा जरी आपल्या प्रिय व्यक्तींशी जोडलेला असला तरी त्याला कर्मानुसार पुढच्या प्रवासाला जावंच लागतं. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय होतो असं गरुड पुराण सांगतं. जसं कर्म तसं फळ. ज्याने चांगली कर्म केली असतील त्याला चांगली गती मिळते. वाईट कर्म करणाऱ्याला दुःखद अनुभवांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच पती पत्नीचं नातं मृत्यूनंतर कायम राहील की नाही हे फक्त प्रेमावर नाही तर कर्मावर सुद्धा अवलंबून असतो. जर दोघांचं कर्मबंधन खूप मजबूत असेल तर ते आत्मे पुढच्या जन्मात पुन्हा भेटू शकतात. पण त्या जन्मात ते पुन्हा पती पत्नीच असतील असं नाही. कधी ते मित्र म्हणून भेटतात, कधी आई मुलगा, कधी भाऊ बहीण, तर कधी गुरु शिष्य म्हणून पण भेटतात. कारण आत्मा शरीर बदलतो पण कर्माचं आकर्षण कायम राहतं. मित्रांनो, आजकाल अनेक लोक विचारतात की जर माझा जोडीदार मला खूप प्रेम करत असेल तर मृत्यूनंतर तो मला पाहत असेल का? तर गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर काही काळ आत्म्याला आपल्या कुटुंबाची जाणीव असू शकते, पण हळूहळू त्याच्या पृथ्वीशी संबंध कमी होत जातो, कारण त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. याच कारणामुळे हिंदू धर्मात मृत्यूनंतरचे विधी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. श्राद्ध, तर्पण आणि प्रार्थना यामागचा उद्देश असतो आत्म्याला शांती मिळावी आणि तो मोहातून मुक्त व्हावा. गरुड पुराण असं सांगतं की अतिशय मोह आत्म्याला अडकवून ठेवतो. जर एखादी व्यक्ती सतत मृत व्यक्तीबद्दल रडत राहिली, त्याला सोडायलाच तयार झाली नाही, तर त्या आत्म्यालाही पुढे जाण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून धर्म सांगतो, प्रेम करा पण आसक्ती ठेवू नका. खरं प्रेम म्हणजे त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करणं. मित्रांनो, काही जोडपी अशी असतात की एकाच्या मृत्यूनंतर दुसराही फार काळ जगत नाही. गरुड पुराण याला भावनिक आणि कर्मबंधनाचा परिणाम मानतं. ज्या आत्म्यांनी अनेक जन्म एकत्र घालवले असतील त्यांच्यातील ओढ खूप खोल असते. म्हणूनच काही लोक पहिल्याच भेटीत आपले वाटतात, काही नाती लगेच मनात घर करतात. गरुड पुराण सांगतं, ही फक्त योगायोगाची गोष्ट नसते, त्यामागे पुनर्जन्मातील संबंध असतात. पती पत्नीचं नातं जर फक्त स्वार्थावर आधारित असेल तर मृत्यूनंतर ते बंधन कमजोर होतं, पण जर त्याच निस्वार्थ प्रेम असेल तर ते आत्म्यांना पुन्हा एकत्र आणू शकतं. मित्रांनो, गरुड पुराणाचा खरा संदेश भीती निर्माण करणं नाही, तर ते आपल्याला जीवनाचं खरं सत्य समजावं ते सांगत असतं.
ते सांगतं की या जगात काहीही कायमचं नाही. शरीर नश्वर आहे. पैसा, संपत्ती, मान सन्मान सगळं इथेच राहणार आहे. फक्त कर्म आणि आत्मा पुढे जातो. म्हणूनच पती पत्नीचं नातं टिकवायचं असेल तर त्यात प्रेम, आदर आणि चांगली कर्म असणं आवश्यक आहे. कारण मृत्यूनंतरही आत्मा तेच घेऊन पुढे जातो. मित्रांनो, कल्पना करा, जर दोन व्यक्तींना संपूर्ण आयुष्य एकमेकांसाठी जगलं असेल, एकमेकांच्या सुखदुःखात साथ दिली असेल, तर त्या आत्म्यांमध्ये किती खोल संबंध निर्माण झाला असेल. अशा आत्म्यांना आयुष्य पुन्हा भेटवण्याचा प्रयत्न करतं असं धर्मशास्त्र मानतं. पण येथे आणखी एक सत्य आहे. कधी कधी एखादं नातं अपूर्ण राहतं. एखाद्याच्या मनात खूप वेदना, राग किंवा अपूर्ण इच्छा राहतात. गरुड पुराणानुसार अशा भावना आत्म्याला अस्वस्थ करू शकतात. म्हणूनच जिवंत असतानाच नात्यांमध्ये प्रेम ठेवा, क्षमा करा, राग धरू नका. कारण मृत्यूनंतर पश्चाताप करून काहीच बदलत नाही. मित्रांनो, आज आपण विज्ञानाच्या युगात जगतो. प्रत्येक गोष्टीचा पुरावा शोधत असतो. पण काही गोष्टी भावना, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभवांशी जोडलेल्या असतात. गरुड पुराण हे आपल्याला मृत्यूची भीती दाखवत नाही, तर आत्म्यांचं अमरत्व समजावतं. ते सांगतं, खरं प्रेम कधीच मरत नाही. शरीर दूर जातं, पण आत्म्यांमधील भावना, विश्वास कायम राहतात. म्हणूनच जर तुमचं तुमच्या जोडीदारावर खरं प्रेम असेल, तर त्यांना फक्त या जन्मापुरतं मर्यादित समजू नका. प्रेम हे शरीरापेक्षा मोठं असतं आणि आत्मा हा मृत्यूपेक्षाही शक्तिशाली असतो. शेवटी मित्रांनो, गरुड पुराणानुसार पती पत्नीचं नातं मृत्यूनंतर पूर्णपणे संपतं असं नाही. ते कर्म, प्रेम आणि आत्म्यांच्या बंधनातून पुढेही टिकून राहू शकतं. पण त्या नात्यांचं पुढं रूप काय असेल हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असतो. म्हणून जीवनात चांगली कर्म करा, नाती जपा आणि आपल्या प्रिय व्यक्तींना इतकं प्रेम द्या की मृत्यूनंतरही त्या प्रेमाचा सुगंध आत्म्यांमध्ये कायम राहील. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.